दहीहंडीचा उत्सव महाराष्ट्रात अगदी दणक्यात साजरा होत आहे। आज आपण अमरावतीमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या या भव्य दहीहंडी कार्यक्रमात आहोत, जिथे गगनचुंबी मनोरे तयार झाले आहेत। गोविंदा पथकांचा जोश शिगेला पोहोचला आहे। अमरावतीकरांमध्ये एक जयघोष घुमत आहे, गोविंदा आला रे। आणि या उत्साहाला आणखी बळ देण्यासाठी इथे उपस्थित आहेत महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे। त्यांच्यासोबतच बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा सुद्धा आपल्याला इथे भेटत आहेत। चला तर मग या कार्यक्रमाची एक झलक पाहूया। आज अमरावतीमध्ये उत्साह संचारला आहे। भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीने आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवात हजारो तरुणाई सहभागी झाली आहे। प्रत्येक गोविंदांच्या चेहऱ्यावर विजयाची उमेद दिसत आहेत। उंचच उंच मानवी मनोरे रचले जात आहेत। ऑपरेशन सिंदूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दहीहंडीला फोडण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे। यावर्षी या उत्सवाला विशेष शोभा झाली आहे, कारण राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः या कार्यक्रमात हजेरी लावली। त्यांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला आणि ऑपरेशन सिंदूरची दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता केली। त्यांच्या उपक्रमाने गोविंदांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळाला। या विदर्भातील आपल्या अमरावतीमधील या ऑपरेशन सिंदूर समर्पित आणि अशी भव्य दहीहंडी मी जेव्हा नागपूरवरून निघालो तेव्हा नागपूरमध्ये 4-5 महत्वाच्या दहीहंडी कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे, पण या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर ला समर्पित ही पहिली दहीहंडी या महाराष्ट्रात आणि विदर्भात होते आहे। आणि याचं अभिनंदन करण्याकरता आणि माननीय नवनीत राणाजी, रवी राणाजी आपलं अभिनंदन करण्याकरता मी खास करणं सर्व कार्यक्रम बाजूला सारून या ठिकाणी आलो आहे। याच उत्साहात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांनीही या दहीहंडीला भेट दिली। त्यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांना आणि विशेषतः तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला। रणदीपने आपल्या खास शैलीत प्रेक्षकांचा संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात। हेलो, सावरकर जी की एक कविता थी, मेरे को लगा महाराष्ट्र में सबको पता होगा। ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, सागरा। मैं बहुत आभारी हूं, रवि जी राणा और नवनीत जी राणा जी ने मुझे यहाँ पे आमंत्रित किया और आप सबसे रूबरू कराया। मैं मंत्री जी और बाकी अतिथिगण जो मंच पे मौजूद हैं उन सबके साथ यहाँ पे अपने आप को पाना सौभाग्यवान मानता हूँ। और आप सभी को जन्माष्टमी की ढेर सारी शुभकामनाएं। और जो भी आज दही हांडी जीते उसको बहुत सारा प्यार। भारत माता की, भारत माता की। तर होते अमरावतीमधील भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडी उत्सवाचे विहंगम दृश्य। खरंच आजचा दिवस अमरावतीकरांसाठी अविस्मरणीय ठरला आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली। गोविंदा पथकांनीही आपल्या पराक्रमाने सर्वांची मने जिंकली।